DMAR संदर्भात एक अपडेट आलेलं आहे. तर DMARचे जे EWS होतं त्याच्यावर जी कोर्ट केस चालू होती त्या संदर्भात एक 5 तारखेला त्याची तारीख होती, लास्ट तारीख आपली 5 तारीख होती. तर त्या 5 तारखेला काय झालं कोर्टामध्ये, त्यांनी कोर्टाने काय निकाल दिला किंवा आता पुढे काय प्रोसिजर होईल, तर त्या संदर्भात त्यांचा निकाल जो काय होता, निकाल म्हणजे फायनल झालं नाही आणखी, पण त्यांनी जे काही झालं 5 तारखेला त्याचं जे काही जजमेंट होतं 5 तारखेचं ते आलेलं आहे. त्याचं मी PDF ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं होतं, पण ते थोडं कोर्टची लँग्वेज समजत नाही त्याच्यामुळं काही जणांना समजत नव्हतं, ते एक्सप्लेन करा म्हणत होते. तर ते मी फक्त एक्सप्लेन करू सांगतो जे इम्पॉर्टंट आहे तेवढं. तर EWSचं हे तर तुम्हाला माहितीच असेल, जागा वगैरे मी ऑलरेडी टाकलं होतं, कुठल्याच्या किती जागा आहेत EWSच्या वगैरे. ठीक आहे, हे जोडून द्या. तर अजून तुम्हाला जे आलं होतं PDF ते जस्ट फक्त एक्सप्लेन करून सांगतो. हे वालं ते PDF आहे इन द महाराष्ट्र, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मुंबईचं तिथे केस टाकलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर ओरिजिनल ॲप्लिकेशन, ए नंबर, डिस्ट्रिक्ट वगैरे हे सोडून द्या. ॲडव्होकेट वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट, पेटिशनर हे सर्व खाली मिळेल तुम्हाला. हे 5 तारखेचं लास्ट जी तारीख होती 5 तारीख, ह्या 5 तारखेला हे नंबर 2023 होय. ठीक आहे, हे नंबर आहे त्याचे. त्याच्यानंतर हे खूप मोठं आहे PDF. ठीक आहे, ॲक्च्युली आता एवढं एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही. हे 31 पेजचं समथिंग आणि इम्पॉर्टंट पण नाही इतकं. ठीक आहे, याच्यामध्ये खाली ते भरपूर रेफरन्स वगैरे दिलेले असतात की हां इथं असं झालं, तिथं तसं झालं, हे ते भरपूर हे सर्व रेफरन्स आहेत. ठीक आहे, हे सोडून द्या. इतकं ते रेफरन्स वगैरे मी काही एक्सप्लेन करणार नाही. जे मेन काय झालं त्या दिवशी तारखेला तेवढंच फक्त एक्सप्लेन करतो. हे फर्स्ट 2 पेजमध्येच तुम्हाला समजून जाईल की ते काय काय झालेलं त्या दिवशी. तर सगळ्यात पहिलं हे तारीख झाली, हे नंबर झालं. हे ॲप्लिकंट आणि वर्सेस कोणाचे होते कोणाला माहीत नसेल तर हे इथं हे इथं दिलेलं आहे. हे ॲप्लिकंट आहे त्यांनाच इंटरव्हेनर्स म्हणतात. आता जिथं जिथं तो वर्ड येईल इंटरव्हेनर्स वगैरे तर ते समजून घ्या, त्यालाच ॲप्लिकंट त्यांनाच इंटरव्हेनर्स म्हणतात. ठीक आहे, हे श्री अरिफलाल खान पठाण जे ते ॲप्लिकंट आहे आणि वर्सेस कोणाच्या चालू आहे ही केस, हे 2 त्याच्यामध्ये MS प्रियंका जे आहे ते ॲप्लिकंट आहे आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र हे रिस्पॉन्डंट आहे. तर आता इथं पुढे जे जे इंटरव्ह्युनर्स ॲप्लिकंट शब्द येईल तर हे लोक आहेत ते. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ठीक आहे, हे सुरुवातीचं काही इम्पॉर्टंट नाही. हे कोण केस केली, काय केली, कोणाच्या अगेन्स्ट कोण, हे केस नंबर, हे आताच मी वर सांगितलं तुम्हाला हे तेच आहे. ठीक आहे, तिथून पुढे बघू द लर्नर. थर्ड पॉईंट, द लर्नर काउन्सिल फॉर इंटरव्हेनर्स, हे आताच मी सांगितलं तुम्हाला इंटरव्हेनर्स वगैरे हे इथं वरच. ठीक आहे, कोण इंटरव्हेनर्स आहे, कोण लर्नर. ठीक आहे, हे इथंच दिलेलं आहे आता. चला, इंटरव्हेनर्स सबमिट दॅट, हा पॉईंट थर्ड नंबर, दॅट आर selected from EWS category for the post of staff nurse and they have EWS certificate issue. They have a post of staff nurse and they have EWS certificate issue prior to cut-off date as per advertisement dated 10/5/2023. आता हे 10/5/2023 डेट पकडले त्यांनी. देअरफॉर देअर ॲप्लिकंट कॅन नॉट बी ऑब्जेक्टेड. त्याच्यानंतर नेक्स्ट लर्नर जे आहे ते त्याच्या अगेन्स्टमध्ये मी आताच वर सांगितलेले हे. ठीक आहे, लर्नर काउन्सिल फॉर इंटरव्ह्युनर्स सबमिट दॅट इंटरव्ह्युनर्स आर सिलेक्टेड फ्रॉम EWS कॅटेगरी, हे आता समजा मी एक्सप्लेन केला पॉईंट हा. फोर्थ पॉईंट बघू, द लर्नर CPO फॉर रिस्पॉन्डंट सबमिट दॅट द कॅन्डिडेट्स लाईक इंटरव्ह्युनर्स हू हॅव possess EWS सर्टिफिकेट बिफोर कट ऑफ डेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 10/5, यांनी डेट ते बघले 10 मे 2023. ठीक आहे, कॅन बी अपॉइंटेड ऑन द पोस्ट ऑफ स्टाफ नर्स अंडर EWS कॅटेगरी, सो नो ऑब्जेक्शन इज रेज्ड अबाउट इलिजिबिलिटी बेस्ड ऑन कट ऑफ. तर ते कट ऑफ डेटच्या बेसवर त्यांना अबाउट द इलिजिबिलिटी डिसाईड नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर लर्नर्स, ठीक आहे, आता हे थोडं ऑफिशियल लँग्वेज सोडून द्या, मी तुम्हाला डायरेक्ट काय झालं ते सांगतो. हे लास्टवालं पॉईंट, याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमकं डिसिजन काय कोर्टचं. हे बघा, फिफ्थ पॉईंट, लर्नर CPO फर्दर सबमिट दॅट द ऑर्डर ऑफ ग्रांटिंग इंटरमीट रिलीफ. ग्रांटिंग इंटरमीट रिलीफ, ग्रांटिंग म्हणजे परमिशन आहे. इंटरमीट रिलीफ म्हणजे काय असतं की समजा कोर्ट जी केस चालू आहे,
समजा कोर्ट केस चालू झाल्यापासून ते फायनल डिसिजन होईपर्यंत, ठीक आहे. मधामध्येच जे काही डिसिजन घेतले जातात, ठीक आहे, आणखी निकाल नाही लागला पण इन बिटवीन जे काही डिसिजन घेतले जातात त्याला इंटरिम रिलीफ, ठीक आहे, इंटरिम रिलीफ म्हणतात त्याला, ठीक आहे. डेटेड 18 जानेवारी 2024 इज टू बी मॉडिफाईड अँड परमिशन इज टू बी ग्रँटेड. तर 18 तारखेचं जे लास्ट तारीख झाली होती याच्या आधी त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत आणि मॉडिफाईड अँड परमिशन इज टू बी ग्रँटेड, परमिशन द्यायला टू रिस्पॉन्डंट टू प्रोसीड विथ फिलिंग अप द पोस्ट ऑफ स्टाफ नर्स इन EWS कॅटेगरी एक्सेप्ट 35 पोस्ट ऑफ स्टाफ नर्स इन EWS कॅटेगरी ॲज दे आर क्लेम्ड बाय ॲप्लिकंट्स. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी लास्ट याच्यामध्ये चेंज केलं 18 तारखेच्या आणि परमिशन दिली कशासाठी की EWS कॅटेगरी प्रोसीड विथ फिलिंग अप पोस्ट ऑफ स्टाफ नर्स. तर स्टाफ नर्सचे ती पद भरण्याकरता परमिशन दिली इन EWS कॅटेगरीची एक्सेप्ट, ठीक आहे, फक्त कुणाला सोडून एक्सेप्ट 35 पोस्ट ऑफ, एक्सेप्ट हा पॉईंट बघा, 35 पोस्ट ऑफ स्टाफ नर्स इन EWS कॅटेगरी ॲज दे आर क्लेम्ड बाय ॲप्लिकंट. तर हे जे 35 कॅन्डिडेट आहे त्यांच्यात ते 35 पोस्ट सोडून, ठीक आहे, 35 पोस्ट सोडून बाकीच्या पोस्ट भरण्यासाठी परमिशन मिळालेले. आता लास्ट टाईम त्या EWSच्या काही ऑर्डर टाकल्या पण कुठपर्यंत जे कोर्ट केसमध्ये होते ॲप्लिकंट तिथपर्यंत येऊन ऑर्डर स्टॉप झालेल्या होत्या. तर आता हे फक्त 35 पोस्ट सोडून 35 जागा EWSच्या सोडून बाकीच्या भरायला परमिशन मिळालेले आहे. नेक्स्ट, द लर्नर काउन्सिल फॉर इंटरव्हेनर्स सबमिट्स दॅट ॲज द ग्रीव्हन्स ऑफ द इंटरव्हेनर्स इज redressed, he does not want to press MA accordingly. MA is disposed of with no order as so cost. ठीक आहे, हे काय झालं काय नाही ते सोडून द्या. त्यांचं म्हणणं काय होतं की हां ऑर्डर देऊ नका, सगळ्याच ऑर्डर होल्ड करायचं, ठीक आहे. ज्यांनी EWS केस टाकली त्यांच्याकडून कसं की ज्याच्यामुळे स्टे आला होता, ठीक आहे, इन शॉर्ट आपण काय म्हणतो स्टे आला होता, सर्व ऑर्डर होल्ड झाल्या होत्या. पण आता कोर्ट काय म्हणतं की फक्त 35 जागा सोडून जे आहेत ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे, ज्यांनी केस टाकलेली आहे, त्या 35 जागा सोडून बाकीच्या भरायला काही हरकत नाही, बाकीच्या भरू शकतात. आता ह्याचा अर्थ काय, कोर्टाचा निकाल लागला का नाही लागला हे बघा. हे पुढली तारीख, पुढला पण बघा 8, द ओरिजिनल ॲप्लिकंट इज ॲडजर्न टू 16 एप्रिल, ठीक आहे, 16 एप्रिल 2024 ही नेक्स्ट डेट मिळाली. आता हे जे राहिलेले कॅन्डिडेट आहे ज्यांनी केस केलेली आहे ते त्यांच्यासाठी आता हे कोर्टची नेक्स्ट डेट आहे 16. म्हणजे याचा अर्थ की आता कोर्ट केस संपली का नाही, कोर्ट केस संपली पण नाही आणि आता पूर्णपणे स्टे पण नाही. कोर्टानं सरळ सरळ काय सांगितलं की आता हे जे राहिलेले त्यांच्यासाठी नेक्स्ट डेट मिळाली कोर्टची काय 16 तारीख, ठीक आहे, 16 एप्रिल नेक्स्ट डेट मिळाली. पण ते सोडून जे बाकीचे कॅन्डिडेट आहेत त्यांची ऑर्डर देऊ शकतो आता DMR, त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याचं काही स्टे वगैरे नाहीत. फक्त त्यांच्या ज्या 35 आहेत त्या जागा सोडायच्या, 35 सोडून बाकी राहिलेल्या जागा हे DMR भरू शकतं. आता किती फास्ट भरेल DMR, कधी भरेल हे आता बघू, जसं काय जे काही अपडेट मिळेल मी सांगेन. पण सध्या तरी आता इतकी परमिशन मिळालेली आहे आणि नेक्स्ट यांच्यासाठी डेट 16 मिळाली, म्हणजे बाकीच्या प्रोसिजरला काही अडचण येणार नाही. त्यांच्यासाठी 35 जागा वॅकंट ठेवलेल्या आहेत आणि बाकीचे ऑर्डर लावू शकतं, ठीक आहे. हे याचा क्लिअरली ह्या स्टेटमेंटचा जे आले त्या दिवशी जजमेंट त्याचा हा मिनिंग आहे. बाकी खाली ठीक आहे, हे पापट पसारा भरपूर आहे, याचं काही इम्पॉर्टंट नाही. चला, याच्या व्यतिरिक्त काही आणखीन अपडेट असेल जे काही नेक्स्ट अपडेट येईल त्यावेळेस मी इन्फॉर्म करेन.